नायलॉन मांजामुळे दरवर्षी अनेक पक्षी तसेच नागरिकांना धोका निर्माण होत असून तसेच मृत्यू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीच्या वतीनं एक अभिनव जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपक्रम राबवण्यात आला। दुचाकी वाहन चालवताना अचानक नायलॉन मांजा गळ्याला किंवा अंगाला अडकून जीवितहानी होऊ नये यासाठी दुचाकी वाहनाच्या पुढील भागाला संरक्षण तार सेफ्टी वायर बसविण्यात आली। हा उपक्रम टेलिफोन एक्सचेंज चौक येथे राबवण्यात आला। यावेळी संस्थेचे सचिव नितेश भांदकर तसेच सदस्य लकी खलोडे, आकाश सोनकुडे, तुषार घटे आणि बॉबी मेश्राम उपस्थित होते। संक्रांत सण जवळ आल्यानं पतंग आणि नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो। यामुळे वाहन चालवताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, वाहनाचा वेग कमी ठेवावा, गळ्याला स्कार्फ बांधावा तसेच लहान मुलांना दुचाकीवर समोर बसवू नये असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलं। तसेच एखादा जखमी पक्षी आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधा असंही सांगण्यात आलंय। दरम्यान नागपूर पोलिसांच्या वतीनंही नायलॉन मांजा विरोधात मोहीम राबवण्यात येत असून हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आणि इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, नागपूर।